Patil and all team. Gurudatta 40+. तसेच ओमसाहेब पिसे संघाचे संघनायक डॉक्टर श्याम पाटील आणि सर्व आमचे खेळाडू मित्र सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला पहिली सलामी जोडी किरण म्हात्रे आणि रत्नाकर म्हात्रे आलेले आहेत. कमलदादा असतील, इंद्रजित पाटील, आमचे मित्र शशी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला आणि दिवस दिवा टीमला शुभेच्छा. पहिला चेंडू जसा टाकला जाईल तसा आपला टायमर देखील आम्ही सुरू करणार आहोत. 6:19 झालेली आहेत. बघूया गोलंदाज रुपेश मुकादम. नक्कीच आज संघामध्ये अनिल अनुपस्थित आहे. नितीन गवली फॅन टीम न्यू मिलन पायगाव सामन्याला होते सुरुवात. गणपती बाप्पा पहिला चेंडू आजच्या दुसऱ्या रात्रीमधला पहिला चेंडू बरोबर 6:20 टाकलेला आहे आणि पहिला चेंडू वाईट. धन्यवाद पंडितजी पाटील, वेस अँड कंपनी, गावदेवी रांजणोली संघाचे सिनियर खेळाडू यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. एक सिंगल धाव अगदी किरण म्हात्रेनं घेऊन आपला या स्पर्धेचा अकाउंट ओपन केलाय. शॉर्ट इस्टा कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळले होते. तिसऱ्या पंचांची आज सुविधा आहे. नक्कीच आज टेलिकास्ट चांगला आहे. डीजेचा आवाज देखील आज चांगला आहे. आज सर्व काही चांगलं आहे. कालचा दिवस थोडासा आमच्यासाठी सर्वांसाठी कठीण गेलाय. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतोय. अगदी इथे हा चेंडू पॉइंटला अडवलाय. भरत आहेत संघाचे एक सिनियर खेळाडू. धावसंख्या 3. 6:20 आजच्या दुसऱ्या रात्रीला सुरुवात झालेली आहे. बॅक टू दी बॉलर समोर चेंडूला ठेवला होता. किरण म्हात्रे काहीशे शांत पाहायला मिळत आहेत. किरण म्हात्रेसाठी पंडित पाटील रांजणोळे यांच्याकडून सलग 3 षटकार 1000चं बक्षीस. क्या बात आहे. हा फटका अगदी उडवलाय. बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग आहे. बघूया इथे खेळाडू कक्षामधून चौकाराचा इशारा आलाय. चेक केलं जाईल. वेलकम कमलदादा. कमलदादांची आठवण काढली आणि कमलदादा हजर झालेत. स्वागत आहे आपलं. बघूया ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल की हा चेंडू सीमापार गेलाय की थांबलाय. चला गिरीश वालन सर आपण चेक करायचं आहे. चेंडू अडवलाय सीमारेषेच्या बाहेर की आत याचं उत्तर आम्हाला द्यायचं आहे. कमलदादा आपलं स्वागत आहे. आपल्या जागेवर विनय होते. आता तुम्ही आले आणि विनय बाजूला झालेत. अगदी वेळेवर आहात आपण. चौथा चेंडू आहे. धावा बघूया इथे 4 की 3 येतील. वेलकम नरेश दादा माली.
आमचे श्रीदादा यांचे खंदे समर्थक आहेत. क्या बात आहे. आणि ह्या चेंडूवर चौकार आलाय. यस, अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर. तिसरे पंच गिरीश वालन सरांनी चेक करून अगदी या चेंडूवर चौकार घोषित केलाय. धावसंख्या 7. बघा, षटकार हॅट्रिकला कमलदादाकडून 500 आणि पायगावच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकला देखील 500 आहे. बक्षीस असेल हवा. क्या बात आहे. इथे चेंडूला अगदी सरळ बॅट न उडवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. क्या बात आहे. आपल्याकडे 2-2 चेंडू ठेवा मात्रे सर. यानंतर नाही, पहिला सामना आहे, आपण घेऊन जात जा. याच्यानंतर जुना चेंडू देखील घ्या आणि नवीन देखील ठेवा, जेणेकरून सामन्याला उशीर जास्त होणार नाहीये. इथे हा फटका पॉइंटच्या वरून उडवलाय. किरण म्हात्रेनं अगदी सुरुवातीला जरूर थोडासा वेल घेतला, मात्र त्यानंतर अतिशय चांगली फलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये शेवटच्या त्यांनी 14 धावा ठोकलेत. 2 चौकार 1 षटकार. वेलकम तानाजी माली. 1 ओव्हरमध्ये 17 धावा आलेत. आज दिवसभर दिवा टीम अगदी चांगली टीम मीटिंग करून या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. कमलदादांनी देखील बक्षीस लावलाय. प्रत्येक खेळाडूला षटकार हॅट्रिक 500, तर पायगावच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकला 500. तसेच पंडित पाटील रांजनोली यांच्याकडून किरणला सलग 3 षटकार 1000. नक्कीच मित्रांनो, बक्षीस आपण जरूर लावा. आमचा देखील विचार करा की आम्हाला कॉमेंट्री करायची आहे. तुम्ही घरी बसून फोन करता, पण आम्हाला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतो. तुमचा फोन घेऊ का मेसेज वाचू, जरा आमचा देखील विचार करा प्लीज. कारण की आयोजकांचं लक्ष आमच्याकडे, पंचांचा, खेळाडूंचा, प्रेक्षकांचा. म्हणून तुमच्या एकदा शुभेच्छा दिल्या ना तर तुम्ही समाधानी राहा. वारंवार कॉल करू नका. कमलदादा बरोबर का नाही? हां, कारण की आता सुनील मात्र काहीतरी बोलत होते, आमचं लक्ष नव्हता. धन्यवाद. कारण की खेळाडू मैदानामध्ये असले ना कमलदादा, तरी बोलतात आमच्या शुभेच्छा द्या. आउट ऑफ तुम्ही असाल किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, कुठे दूर सामना बघतायत, तर ठीक आहे. तुम्ही मैदानात असले तरी बोलता आमच्या शुभेच्छा द्या. या कुठेतरी थांबले पाहिजेत. आपण सिनियर खेळाडू आहोत. 1 सिंगल धाव. धावसंख्या 18. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 धावा लागलेत. इथे बघूया, हा चेंडू अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे चाललाय. आज किरण डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करतायत. अगदी चेंडूच्या मेरिटनुसार त्यांची फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. कारण की स्पर्धा मोठी आहे. प्रथमच आपण भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ ची नाईट स्पर्धा खेळतोय आणि हा मान गुरुदत्त 40+ टीमला सलग 3ऱ्या वर्षातून पाहायला मिळतोय. या संघाच्या माध्यमातून सलग 3री नाईट स्पर्धा. गुरुदत्त 4व्या क्रीडानगरी मधून लेगबॅचा इशारा आलाय. धावसंख्या झाली ती 21. 9 चेंडूमध्ये 21. कालच्या पहिल्या रात्रीमधून गावदेवी वेली टीम सेमीफायनल मध्ये दाखल झालेली आहे. गंगामाता गुंदोली संघाला शेवटच्या सामन्यातून पराभूत केलं. 25 धावा फक्त गुंदोली संघाने बनवल्या होत्या, मात्र 26 बनवताना
21 चेंडूंचा सामना वेले संघाला करावा लागला होता. 3 चेंडू राखून तो सामना जिंकला होता आणि 7 विकेट. नितीन गवली आहेत. क्या बात आहे. आता एका विकेटला आणि एका षटकाराला 500 रुपये लावलेत कमलदादांनी. वा, आता हॅट्रिक होणार नाही तर ते बोलतात एक विकेट तरी घ्या नितीन गवली आणि एक षटकार जरी मारा तरी फलंदाजांना 500. क्या बात आहे. इथे ते दुसरी धावेचा चांगला प्रयत्न. रत्नकांत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. धावसंख्या 25. चांगली टोटल आहे. 11 चेंडूमध्ये 25. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा होत्या, त्याच्यामध्ये एक वाईट आणि 2 सिंगल. त्यानंतर किरण म्हात्रेनं चांगली फलंदाजी केली. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय अगदी स्क्रीनच्या दिशेनं. बघा मित्रांनो, सोनादेवी टेमघर टीम काही कारणास्तव इथे अनुपस्थित राहणार आहे. चालू सामन्यातून विजेता आणि ओमसाई पिसे आपण लगेच दुसऱ्या फेरीचा तो सामना खेळवणार आहोत. डॉक्टर श्याम पाटील आपण देखील आपल्या सहकार्याने लवकरात लवकर बोलून घ्या. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपण लगेच पुढील सामना खेळवणार आहोत. न्यूमिलंड पायगाव आणि दिवसभर डिवा. 2 ओव्हर 26. चांगली टोटल आहे कारण की पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते किरण आणि रत्नाकर म्हात्रे. सोनादेवी टेमघर टीम आणि ओमसाई पिसे असा पुढील सामना होता. मात्र सोनादेवी टेमघर टीम काही कारणास्तव स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहणार आहे, पोचणार नाहीये. तर पिसे संघाला पुढे चाल देण्यात येईल आणि चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर त्यांचा लगे पुढील सामना होईल. अतिशय चांगली स्पर्धा. राहुल माली यांच्या आई वडिलांच्या नावाने ही आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025. नक्कीच राहुल मालींचे आई वडील चांगले उच्च शिक्षित होते. राहुल मालींचे वडील जिल्हा परिषद शाळा मालेगुरुजी म्हणून आपल्या भिवंडी तालुक्यातील एक जिल्हा परिषद मध्ये प्रसिद्ध असे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आणि राहुल मालींच्या मातोश्री सुमनई पांडुरंग माली या गावच्या पहिल्या लक्ष्मी महिला मंडळच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. इथे झेल ड्रॉप केलाय गोलंदाजानं. कुंदन आलाय. कुंदनला पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची संधी होती. धावसंख्या 27. 13 चेंडूमध्ये 27 धावा. शॉर्ट रनअपने गोलंदाजी फ्लाइट दिली. चेंडू कौकोना रिझनकडे सरसावतोय. क्या बात आहे. अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं तिथे गणेश आहे, नितीन गवली यांचा सर्वात आवडता खेळाडू. डीप मध्ये उभा आहे. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 29. वेलकम मनोज भोईर. दिवसभर डिवा 40+ क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. क्या बात है, क्या बात है. अतिशय चांगला चेंडू. एष्ट्यांच्या मागे नितीन गवलीचं देखील सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळालं. कुंदन अगदी चांगली गोलंदाजी करतात. सराव कुंदनचा चांगला आहे. फ्लाइट देण्याचं काम. इथे पावलांचा वापर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या विकेटसाठी 16 चेंडूमध्ये
35 धावांची भागीदारी. किरण 25 वर आणि रत्नाकांत 8 वर. जुना चेंडू फेक करायचे. पस्तीस धावा 16 चेंडू मध्ये, त्याच्यात वैयक्तिक 25 किरणनी बनवलेत आणि 8 धावा रत्नाकरच्या बॅटमधून आहेत. अजूनही कुंदनच्या तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे भरपूर शपल क्रॉस केलेत, चेंडूला अगदी हुकचा फटका केलेत. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिझन मधून चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेत किरणनं. पहिल्या सामन्यातून किरणनं आतापर्यंत 27 धावा आपल्या बॅट मधून बनवलेत. इथे देखील चेंडूला अगदी फुलटॉस घेतलाय. क्षेत्ररक्षक होते, झेल कॅरी करता आला नाहीये. दोन धावा इथे देखील पूर्ण केलेत. क्या बात आहे. 3 ओव्हर 39 अगदी 13ची सरासरीने हे धावा आहेत. कुठलाही गडी बाद नाहीये. आता फक्त 6 चेंडू खेळायचे आहेत आणि 10 विकेट हातामध्ये. दिवस तो दिवा टीमच्या. वेलकम रुपेश म्हात्रे. आज होमसाई पिसे आणि चालू सामन्यातून विजेता टीम असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच मातोश्री 40+ चाविंद्र आयोजित स्पर्धेमध्ये युवराज पाटील होमसाई पिसे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक युवराजने पटकावलं होतं. आणि श्याम पाटील एक उत्कृष्ट फलंदाज आणि सदानंदला सिरीज म्हणजे फायनल जरी हरले पिंपलगर विरुद्ध तरी महत्वाच्या बक्षिसे पिसे संघाच्या खेळाडूंनी उचलल्यात. क्या बात आहे. 3 ओव्हर 39. वेलकम नरेश कदम माली, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले माजी कार्याध्यक्ष आणि आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू. स्वागत आहे आपलं. जगदीश मुकादम संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. भरत मुकादम, नितीन गवली, जगदीश मुकादम, रुपेश. आज चंदू संघामध्ये दिसत नाहीये. अनिल मुकादम देखील अनुपस्थित. क्या बात आहे. हा चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया रत्नाकांतनं 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. 41 धावा 19 चेंडू आणि 41 धावा लागलेल्या आहेत. आज कमलदादा देखील वेलात वेल काढून अगदी आपली ड्युटी आटपून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि आपल्या संघाला साथ देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. वेलकम. मिस्टर बटका चेंडू हवेमध्ये. नितीन गवली झेलच्या खाली येत आहेत. पहिलं विकेटचं पतन. फलंदाज बाद.
जगदीश मुकादम. विनोदला प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत कमल मामाकडून. बघूया 4 चेंडूमध्ये किती षटकार येतील विनोद म्हात्रेच्या बॅट मधून. सुरेख सुरेख चेंडू होता. अगदी चांगली लाईनत लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट मधून उचलला अरविंदनं. बेचाळीसच्या आकड्यापर्यंत पोहोचलेले आहे. बघूया आता किरणवर देखील पारितोषिक लावलं जातोय वारंवार. मात्र षटकार ठोकतील तेव्हा आम्ही ते बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचू. बघूया या चेंडूवर षटकार ठोकला तर 300. पुढे आले पावलांचा वापर केला आणि फटका फसलाय. चांगला झेल इथे रुपेशनं कंप्लीट केलेला आहे. क्या बात आहे. 3 ओव्हरला 39 होत्या. फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि इथे चेंडू अगदी पुन्हा एकदा चाललाय. बघूया रुपेश मुकादमच्या दिशेनं. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली मात्र फायदा घेतला नाहीये. त्रेचाळीस धावा. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. नक्की जगदीश मुकादमनं अगदी न्यू इंग्लंड पायगाव टीमला या ओव्हरमधून सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेले आहे अल्पेश. कारण की 3 ओव्हरला 39 होत्या आणि चौथ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेत आणि 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. बघूया दिवास्व डिवा आणि न्यू इंग्लंड पायगाव या संघातून सामन्यातून विजेता संघ आणि ओमसाई पिसे असा पुढील सामना असेल. चांगली गोलंदाजी केली जगदीश मुकादम. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 4 44. धावा. पुन्हा एकदा इथे खराब चेंडू. सलगचा दुसरा वाईट. 45 धावा लागलेत. क्या बात है, क्या बात है. 2 वाईट जरूर टाकले मात्र विनोदला मोठा फटका मारू दिला नाहीये. हा अनुभव आहे जगदीश मुकादम यांचा. बघा एक काल असा होता की जगदीश दादा मुकादम हे 12वे खेळाडू असायचे मात्र आज त्यांनी नितीन गवली यांनी त्यांचा अगदी मन मोठं करून जगदीश मुकादमला प्ले 11 मध्ये घेतला आणि गोलंदाजी देखील शेवटची ओव्हर. क्या बात है. फक्त धावा 4 दिल्या आणि 2 वाईट. 7 धावांवर आपलं ओव्हर कंप्लीट केलं. अगदी किरण विनोद सारखा फलंदाज समोर असताना गुड बॉलिंग. 45 धावा बनल्यात आणि 46 धावांचं आव्हान आहे विजयासाठी न्यू इंग्लंड पायगाव टीम समोर. डीजे अभी
वडनगर संघाचे खेळाडू गोविंद पाटील आणि अनिल जोशी यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपला स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद अनिल जोशी आणि गोविंद पाटील. अगदी आपल्या संघटनेचा जो बॅनर आहे तो घेऊन आलेत. धन्यवाद कमलदादा. नक्कीच अगदी एन्जॉय ग्रुपची जी इथे स्पर्धा होती आणि सामना सुरू होता. नक्कीच उदय म्हात्रे देखील ते एन्जॉय ट्रॉफीमध्ये खेळत होते आणि कमलदादांना बक्षीस लावलं होतं. जेवढे डॉट येतील प्रत्येक डॉटला 100 रुपये आणि त्या सामन्यातून तब्बल 17 चेंडू डॉट आले होते आणि ते बक्षीस अजूनही त्यांच्या आठवणीत आहे. त्यांनी सांगितलं आमची दिवसभर दिवा इथे जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा ते 1700 रुपयाचं बक्षीस आम्ही तुमच्या समालोचन कक्षाला देऊ. धन्यवाद कमलदादा. शेहेचाळीस धावा बनवायचे आहेत आणि मैदानामध्ये जोडी आलेली आहे. नितीन गवली आणि रुपेश मुकादाम. चालू सामन्यातून विजेता संघाचा पुढील सामना असेल ओमसई पिसे टीम सोबत. अर्जुन बुवा संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत. अर्जुन पाटील हरिभक्त पारायण माऊली आहेत. चला सामन्या लगेच आपण सुरुवात करायची आहे. शेहेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि मैदानामध्ये नितीन गवली स्ट्राईकला आहेत. पहिला चेंडू क्रॉस रनअपनं गोलंदाज अर्जुन पाटील. पहिला चेंडू अगदी इथे पंचांनी काय इशारे केले लारा सर? यस, फलंदाजांना काहीतरी सूचना असेल की आपण जास्त शपल क्रॉस होऊ नका. अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर येऊन जर तुम्ही षटकार चौकार जरी ठोकला तर त्या धावा तुम्हाला देणार नाहीयेत. डॉट बॉल असेल. बॅटची कडा लागली होती. नक्की चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवर. एक सिंगलनं नितीन गवलीनं स्वतःच आणि न्यूझीलंड पायगाव संघाचा धावांचा श्रीगणेश केलेला आहे. बिनबाद एक. वेलकम सुधाकर दादा श्रीपत माली मानकुली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक. आपलं स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया रुपेश मुकादम. चांगला फटका अगदी अफरकटच्या अंदाजाने चेंडूला उडवलाय. कपिल म्हात्रे प्रयत्न करतायत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय.
डीप सीमारेषेच्या दिशेनं चौकार. रुपेश मुकादमनं चौकार ठोकून या डावाला सुरुवात केलेली आहे. बघूया इथे अपील जरूर पाहायला मिळाली. सुरलेख पंचांच्या बाजूने चेंडू उचललाय. लेगबाईचा इशारा आलाय. धावसंख्या 6. 3 चेंडू मध्ये 7. 4 चेंडू मध्ये 6 धावा आलेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगल, चौकार, सिंगल. त्या फटका समोरच्या दिशेनं केलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते किरण म्हात्रेकडून, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि नितीन खूप महत्वाची जोडी आहे. धावसंख्या 8. इथे हा फटका अगदी ऑन साईडला खेळलात. बघूया इथे एकच धाव आलेली आहे आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 9. धावा. बघा आज टेमघर टीम नाहीये. चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर लगेच दुसरा सामना असेल. त्यानंतर गावदेवी वेले ओली आणि जानमन भाभाले असा सामना आहे. बघूया दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे. बघूया उदय म्हात्रेला विकेट टेकिंगसाठी कमलदादांना 500 रुपयाचं पारितोषिक लावले आणि अल्पेशनं देखील प्रत्येक विकेटला 500 रुपये. क्या बात है. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 11. गुरुदत्त मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 ची दुसरी रात्र आपण पाहतोय आणि आजचा पहिला सामना दिवसफोट दिवा आणि न्यू मिलन पायगाव. उदय म्हात्रे इथे फटका उडवलाय. लॉफ्टेड शॉट. कृष्णा मडवी झेलच्या खाली येतात आणि अगदी हा झेल सीमारेषेच्या बाहेर पकडलाय. नक्कीच कृष्णाचे पाय अगदी सीमारेषेला स्पर्श झालेत.
या षटकारांनी धावसंख्येला गती आलेली आहे. 17 धावा झालेत. वेलकम धनाजी थले गावदेवी वेली टीम कालच्या पहिल्या रात्रीमधून सेमी फायनल मध्ये पोहोचलेली आहे. परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. उदय मात्रेचा ब्रह्मास्त्र त्यांनी सोडला होता नितीन गवळी यांच्यासाठी. चांगला चेंडू होता. अल्पेशनं प्रत्येक विकेटला 500 आणि कमलदादांनी विकेट हॅट्रिकला 500 पारितोषिक उदय मात्रेला लावलेलं आहे. 18 धावा झालेत 9 चेंडू मध्ये. वेलकम संदीप ज्युनियर. गुरुदत्त 40+ संघाचे संघनायक चेंडू. क्या बात आहे. भन्नाट वेग. वाह, काय उदय मात्रेने 2 चेंडू टाकलेत. अप्रतिम. कपिलदादा मात्रे इष्टांच्या मागे आहेत. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 18 धावा लागलेत. चौदा चेंडू मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा. हा फटका रुपेशनं अगदी जमिनी लगत केलेला आहे. दुसऱ्या धावेची चांगली कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण अर्जुन बुवाकडून थोडीशी चुकी आणि दुसरीच तिसरी धावेमध्ये लगेच रूपांतर केलेलं आहे. दोन्ही खेळाडू तंदुरुस्त खेळाडू आहेत. खूप चप्पल आहेत. 11 मध्ये आलेत 21 आणि आता 13 मध्ये शिल्लक आहेत 25. नितीन गवले आणि रुपेश खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत निमरण पायगाव टीम सामना सोडणार नाहीये. 13-25. त्याच्यानंतर हा फटका चाललाय काउकाना रिजनला. अनिल पाटीलची चांगली फिल्डिंग. इथे फक्त एकच धाव. 2 ओव्हर 22 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजे 24. क्या बात आहे. उदय मात्रेने देखील या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. अर्जुन बुवानं पहिल्या ओव्हरमध्ये 9 केल्या होत्या. अशा 2 ओव्हरमध्ये 22 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आणि गुरुदत्त 40+ सर्वच खेळाडू या स्पर्धेसाठी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरीषदादा माली, आमचे इनके दयानंददादा माले, सँडी माली, सुधाकर माली, त्यानंतर गोविंद पाटील आणि अनिल जोशी हे विक्रम स्पोर्ट वणोगर संघाचे खेळाडू. तसेच राहुल माली, तानाजी माली, रुपेश मात्रे, नरेशदादा माली, अविन माली, सुधीर हुतेकर, संदीप ज्युनियर अँड ऑल टीम. गुरुदत्त 40+. बघा 6:20 आपण दुसऱ्या रात्रीला सुरुवात केलेली आहे. काल 6:50 सामना सुरू केला होता. दोन ओव्हर 24 आणि ओव्हर नंबर 3 कृष्णा मडवी. नक्कीच कृष्णा मडवीची मला अजूनही दमन दौऱ्याची आठवण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस दाबेलच्या मैदानावर गावदेवी ओली बरोबर सामना होता. दिवसभर दिवा 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या आणि 6व्या चेंडूवर स्वतः कृष्णानं झेल सोडला होता. जर तो झेल टिपला असता तर भिवंडी 40+ मध्ये एक नवीन इतिहास रचला गेला असता. कृष्णा मडवीच्या माध्यमातून 6 मध्ये 6 विकेट घेण्याचा. सध्याच्या घडीला गावदेवी ओली टीम देखील चालू सीझन मध्ये चॅम्पियन झालेली आहे. सोनाले इथे जी स्पर्धा झाली. चेंडूला अगदी ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला.
एकच धाव येईल. चांगला थ्रो आहे. बारा मध्ये 24. पहिले चेंडूवर 1 आली. धावसंख्या 23. आता 23 झालेत आणि 23 बाकी आहेत. कृष्णा मडवी डावखरे हाताचा गोलंदाज इथे अगदी पोल केलाय चेंडूला. अरे नक्की चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. औद्योगिक पिंपलगर संघाचे संघनायक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संतोष भाऊ जोशी. दहा मध्ये 19 आहेत. या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. अनिल पाटील दिवस संघाचा एक सर्वात चांगला शतरक्षक म्हणून नेहमी चर्चेत राहिलेला आहे. आज रोशन भोईरी संघामध्ये दिसत नाहीये. आज विनोद म्हात्रेकडून अपेक्षा होत्या मात्र मोठा फटका विनोद देखील खेळता आला नाहीये. क्या बात आहे. नितीन गवलीनं फटका उडवलाय. बघूया पंचांचा इशारा आलाय. चौकार. क्या बात आहे. अगदी चेंडू जसा येतो तशी फलंदाजी पाहायला मिळते. डीजे बत्तीस धावा झालेत. अजूनही 14 पाहिजेत. 8 चेंडू आणि 14चं समीकरण. हा चेंडू वाईट. क्या बात है. सुनील म्हात्रे इन एक्शन में. दिवस पाली रात पाली अपार मेहनत सुरू आहे. सुनील म्हात्रे अल्पेश गायकवाड असतील. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेशी हे संलग्न असलेले सर्व व्यक्तिमत्व आहेत. 8-13. 8 चेंडू आणि 13ची गरज. 33 झाले आहेत. मिस टाइम पटकाय. चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक कपिल म्हात्रेना झेल सोडलाय की हा मॅच सोडलाय. नितीन गवलीचा झेल होता. नक्कीच कृष्णा मडवी नाराज आहेत आणि विनोद म्हात्रे देखील थोडेसे नाराज कारण की हा झेल तितकासा कठीण नव्हता. नक्कीच कपिल म्हात्रेकडून थोडीशी चुकी व्हायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये एकदा केलेली चूक तिची पुन्हा तुम्हाला भरपाई करता येत नाहीये. जीवनदान दिलाय नितीन गवलीला. 7-12. पहिल्याच जोडीची चांगली भागीदारी. 7-12. क्या बात आहे. चांगला ऑफड्राईव्हचा अगदी हा फटका आपण पाहतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. तिसरीसाठी देखील निघालेत आणि ते तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज रुपेश मुकादम धावबाद
आले होत्या. नितीन गवळीला स्ट्राईक सतत ठेवता आली असती, मात्र नितीन गवळीने देखील विचार केला की तिसरी धाव घेऊ. रुपेश देखील चांगली फलंदाजी करतोय, मात्र चांगला थ्रो आला आणि रुपेश मुकादमची ते धावबादच्या स्वरूपात विकेट मिळाली. आता 1 ओव्हर आणि धावा बनवायचे 10. 36 झालेत. 46चं लक्ष. दिवस संघाचे सर्वात चांगले खेळाडू किरण म्हात्रे संगणेक बॉलिंग ट्रॅकवर. फलंदाज गणेश का चांगला खेळाडू आहे न्यू इंग्लंड पायगाव टीमचा. बघूया रात्रीचं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. रात्री 26 धावा बनवताना वेली संघाच्या नाकास 9 आले होते. तब्बल 21 चेंडू घेतले होते. 26 धावा बनवताना गंगामाता गुंदवली टीम समोर इथे 6 मध्ये 10. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. तितका चांगला अगदी डिफेन्सिव्ह फटका. अर्जुन पाटील चुकलेत. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे तिसरे धावेच्या प्रयत्नात गणेशची विकेट. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 पूर्ण केली कृष्णा मडवीनं. इथे विकेट आणि 1 धाव वाचवता आली असती, मात्र किरणला नितीन गवळीची विकेट हवी होती. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 40. 4-6. काल वेलेचा सामना देखील इनक्या असा झाला होता. 4-6 आणि षटकार टोकला सदा मुकादमनं आणि तो सामना त्यांनी जिंकला होता. 4-6चं इक्वेशन होतं अल्पेश आणि 3 चेंडू राखून तो सामना वेले संघाला सदा मुकादमनं जिंकून दिला होता. नक्कीच आता 3-4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. ओमसाई पिसे संघाचे संघनायक डॉक्टर श्याम पाटील आपण तयार राहायचं आहे. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपला पुढील सामना असेल. दिवासो डिवा आणि न्यू इंग्लंड पायगाव दोन्ही कॅप्टन आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जोही संघ विजय होईल त्या संघाचा लगेच पुढील सामना ओमसाई पिसे संघाबरोबर केलवला जाईल. चार चेंडू 6 धावा आहेत. एका बाजूला नितीन गवली तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज किरण म्हात्रे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. बघूया 4-6. हा फटका उडवलाय आणि इथे अगदी नितीन गवलीने आपल्या स्टाईल मध्ये हा सामना फिनिश केलाय. पहिल्या विजयाची नोंद न्यू इंग्लंड पायगाव टीमची स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 मध्ये डीजे
सामनावीर खेळाडू नक्कीच ज्याच्या बॅटमधून